हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण स्टार्ट करत आहोत युनिट 1, युनिट ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. ठीक आहे, 20 मार्क्स साठी. ठीक आहे, युनिट 1 3 फेज इंडक्शन मोटर नाम आहे. ठीक आहे, 20 मार्काचा हा युनिट आहे, म्हणजे सगळ्यात मोठा युनिट आपल्याला आहे. ओके, बघा ह्याच्या सिलेबस बद्दल आपण डिस्कस करूया. आणि ह्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला फक्त सिलेबस, कंटेंट आणि माझ्याकडून तुम्हाला काय मिळणार आहे ते आपण गोष्टी डिस्कस करूया. एक 10-15 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ आपण बनवणार आहे. ओके, ह्याच्या नंतर आपण मग काय करूया, म्हणजे टॉपिक स्टार्ट करूया. ह्याच्यामध्ये फक्त आपण सिलेबसवर डिस्कस करणार आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला आणि मला काय करायचं आहे ह्या सेम मध्ये त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहे. ओके, तर बघा सगळ्यात अगोदर आपण सिलेबस पाहूया की हा 3 फेज इंडक्शन मोटरचा सिलेबस काय आहे. फर्स्ट पॉइंट, 3 फेज एसी मशीन्स. ठीक आहे, एसी आणि डीसी दोन टाईपचे सप्लाय असतात, आपल्याला माहित आहे सगळ्यांना. ओके, सो एसी मशीन्स आपण शिकणार आहोत. एसी मशीन्स किती टाईपचे असतात, म्हणजे 3 फेज इंडक्शन मोटर सुद्धा काय आहे, एका टाईपची एसी मशीन आहे. ओके, सो अशा किती एसी मशीन्स असतात. ठीक आहे, जनरली दोन मोठ्या मोठ्या कॅटेगरीमध्ये जर सांगितलं तर इंडक्शन आणि सिंक्रोनस हे एसी मशीन मध्ये काउंट होता, आणि डीसी मोशन मध्ये डीसी मोटर जे आहे त्या डीसी मशीन मध्ये काउंट होता. डीसी मोटर, डीसी जनरेटर, त्या डीसी मध्ये सुद्धा मग 3-4 टाईप आहे. ओके, शंट आहे, सेपरेटली एक्साइटेड आहे. ठीक आहे, सिरीज आहे, ह्या म्हणजे बऱ्याच गोष्टी आहे, कंपाऊंड आहे. बरोबर आहे की नाही. ओके, 3 फेज एसी मशीन दोन टाईप मुख्य असतात. ठीक आहे, इंडक्शन मोटर आणि सिंक्रोनस मोटर. त्याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच टाईप असतात, ते सगळं क्लासिफिकेशन आपण इन डिटेल शिकणार आहोत. बरोबर आहे. चला पुढं बघा, एसी मशीन मध्ये जी इंडक्शन मोटर आहे, ठीक आहे, किंवा इंडक्शन मशीन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा दोन टाईप असतात मेनली. एक असते स्क्वेरल केज इंडक्शन मोटर आणि एक असते स्लिप रिंग इंडक्शन मोटर. ओके, ह्या दोन मेन टाईप आहे. ह्या दोन टाईपला आपल्याला डिटेल मध्ये डिस्कशन करायचं आहे. म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, त्याची वर्किंग कशी असते, ती दिसायला कसं असतं, त्याची इफिशियन्सी कशी असते, त्याचे सगळे पॅरामीटर आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, त्याचा परफॉर्मन्स काय असतो, सगळ्या गोष्टी, काय फरक आहे दोघांमध्ये. ओके, इच अँड एव्हरीथिंग आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर आहे कन्सेप्ट ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. नाउ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जी आहे मित्रांनो, ही एसी मशीन मधली खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. राईट, तुमची सिंक्रोनस मशीन असो की तुमची इंडक्शन मशीन असो, ठीक आहे, दोन्ही मध्ये सुद्धा एक फील्ड तयार होते. नाउ फील्ड म्हणजे फ्लक्स, जे की आपल्याला डीसी मोटर मध्ये समजलं असेल. ठीक आहे, की बाबा सगळ्या मशीन मध्ये एका टाईपचा फ्लक्स असतो. राईट ना, मग ती डीसी मोटर असो, तुमचा ट्रान्सफॉर्मर असो, किंवा इंडक्शन असो की सिंक्रोनस असो, सगळ्यामध्ये फ्लक्स असतं. फ्लक्स असतं म्हणूनच ते ऑपरेट करतात. राईट ना, फॅराडेज लॉ आपल्याला माहित आहे ना, की फॅराडेज लॉ मध्ये फ्लक्स असणं खूप आवश्यक आहे. जर फ्लक्स नसेल तर इंडक्शन तयारच होणार नाही. राईट ना, इंड्युस्ड ईएमएफ तयारच होणार नाही. त्याच्यामुळं फ्लक्स खूप आवश्यक आहे. ओके, फक्त जे फ्लक्स असतं मित्रांनो, ठीक आहे, ते रोटेटिंग आहे, व्हेरिएबल आहे की स्टॅटिक आहे, ह्याच्यानुसार आपले म्हणजे मोटरचे सुद्धा टाइप्स पडतात. जसं डीसी मोटर जर पाहिलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये जो फ्लक्स क्रिएट होत होता तो एकदम कॉन्स्टंट, तो हालचाल करत नाहीये. ठीक आहे, तो कॉन्स्टंट असतो, त्याच्यामुळे त्याला स्टॅटिक फ्लक्स सुद्धा आपण म्हणतो. राईट ना, तसंच ट्रान्सफॉर्मर मध्ये जो फ्लक्स तयार होतो, बघा ट्रान्सफॉर्मर मध्ये करंट कसा फ्लो होतो, एसी करंट, त्याच्यामुळे फ्लक्स जो आहे तो एसी फ्लक्स असतो, म्हणजे व्हेरिएबल फ्लक्स असतो. राईट, आणि त्याच्यामुळे ईएमएफ इंड्यूस होतो. सिमिलरली जी इंडक्शन मोटर आहे आणि सिंक्रोनस मोटर आहे, ह्याच्यामध्ये जो फ्लक्स तयार होतो मित्रांनो, तो रोटेटिंग फ्लक्स असतो. म्हणजे त्याचं मॅग्नेट्यूड असं कंटिन्युअसली काय होतं, त्याची डायरेक्शन असं कंटिन्युअसली रोटेट होत राहते. बरोबर आहे की नाही, त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. मग ती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कशी असते, काय असते, कशी प्रोड्यूस होते, सगळ्या गोष्टी इच अँड एव्हरीथिंग आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. बरोबर आहे. चला नेक्स्ट आहे स्क्वेरल केज इंडक्शन मोटर आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटर, ह्याची वर्किंग. ठीक आहे, ह्याचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याचं कंपॅरिझन, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहेत. ओके, नंतर आहे रोटर बिहेवियर अँड रिलेशन. ठीक आहे, म्हणजे
आपला जो रोटर आहे, ठीक आहे, रोटरमध्ये जो करंट प्रोड्यूस होतो, रोटरमध्ये जो ईएमएफ प्रोड्यूस होतो, रोटरमध्ये जो टॉर्क प्रोड्यूस होतो, रोटरमध्ये जी पॉवर प्रोड्यूस होते, म्हणजे सगळे इलेक्ट्रिकल पॅरामीटर जे आहे, ठीक आहे, व्होल्टेज असो, करंट असो, पॉवर असो, टॉर्क असो, सगळ्या गोष्टी आपल्या रोटरमध्ये प्रोड्यूस होतो. ऑब्विसली रोटर काय होतो, रोटेट होतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, रोटरमध्ये जातात. मग रोटरचं बिहेवियर कसं आहे स्टँड स्टील कंडिशनला? स्टँड स्टील कंडिशन म्हणजे तुम्ही सप्लाय दिलेला आहे पण रोटर अजून रोटेट व्हायला चालू झालेलं नाहीये. ओके, सो त्याला म्हटलं जातं स्टँड स्टील कंडिशन, म्हणजे सुरुवातीची कंडिशन की फॅन चालू केला पण फॅन अजून चालू झाला नाही, म्हणजे रोटेट व्हायला चालू झाला नाही, तो रोटेट व्हायला म्हणजे अबाउट टू रोटेट आहे. बरोबर आहे. तसं रनिंग कंडिशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा व्हेरी करतात, ठीक आहे, त्याची स्पीड कशी व्हेरी करते, त्याचा स्लिप कसा व्हेरी करतो. फर्स्ट ऑफ ऑल स्लिप म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, नंतर फ्रिक्वेन्सी ऑफ इंड्युस्ड ईएमएफ किंवा करंट, म्हणजे आपल्या रोटरमध्ये जो ईएमएफ इंड्यूस होतो, करंट इंड्यूस होतो, त्याची फ्रिक्वेन्सी कशी व्हेरी करते, त्याचा पॉवर फॅक्टर कसा असतो, सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये शिकायच्या आहे. ठीक आहे. नंतर आहे स्लिप मेजरमेंट. नाव स्लिप म्हणजे काय मोठी सांगतो मित्रांनो. स्लिप म्हणजे बघा दोन प्रकारच्या फील्ड असतात आपल्या मोटरमध्ये. एक असती स्टेटर जो फील्ड क्रिएट करतो, एक असती रोटर जो फील्ड क्रिएट करतो, आणि दोन्ही फील्ड काय होता मित्रांनो माहितीये का, रोटेट होता अशा. ठीक आहे, म्हणजे स्टेटरची फील्ड रोटेट होते, रोटर आपला रोटेट होतो. ह्या दोघांमधला जो डिफरन्स असतो त्याला स्लिप स्पीड म्हणतात. ओके, आणि त्या स्लिपला आपल्याला मेजर करायचं असतं. मग त्या स्लिपला मेजर करण्याच्या 3 मेथड आहे. ठीक आहे, ह्या 3 मेथड आपल्याला डिटेलमध्ये शिकायच्या आहे ह्या युनिटमध्ये. ओके, त्याच्यानंतर आहे टॉर्क. ठीक आहे, आपल्या मोटरमध्ये जो टॉर्क प्रोड्यूस होतो, मग तो टॉर्क स्टार्टिंगला किती प्रोड्यूस होतो, जेव्हा फुल लोड किंवा रेटेड टॉर्क तो किती असतो, मॅक्सिमम टॉर्क आपली मोटर किती प्रोड्यूस करू शकते. ओके, आणि ह्या सगळ्यांचे रेशोज काय असतात. ओके, म्हणजे हे टॉर्क बद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. टॉर्क काय असतो, टॉर्क किती प्रोड्यूस होतो, सुरुवातीला फुल लोड टॉर्क काय असतो, मॅक्सिमम टॉर्क काय असतो, सगळ्या गोष्टी. नंतर टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स. टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स इंडक्शन मोटरचं, कारण ते कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ते परफॉर्मन्स म्हणजे दाखवतो आपल्या मोटरचं कसं आहे तर. ओके, सो टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला शिकायचंय. आणि त्याच्यानंतर स्क्वेरल केज इंडक्शन मोटरमध्ये लॉसेस ऍट डिफरंट स्टेजेस काय काय होता. ठीक आहे, लॉसेस अँड पॉवर स्टेजेस म्हणजे पॉवर कशा पद्धतीने फ्लो होतो, की तुम्ही पॉवर देता स्टेटरला, स्टेटर मधून पॉवर एअर गॅप मध्ये कसा जातो, रोटर मध्ये कसा जातो, रोटर मधून मेकॅनिकल पॉवर कशी प्रोड्यूस होते, लॉसेस प्रत्येक स्टेजला काय काय होता, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपल्याला शिकायच्या आहे. ओके, त्याच्यानंतर इफिशियन्सी वगैरे बऱ्याच गोष्टी आहे, पण ह्याच्यामध्ये जनरली आपल्या सिलेबसमध्ये नाहीये. नाहीतर लॉसेस शिकल्यानंतर आपण इफिशियन्सी सुद्धा शिकतो. मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्यासोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आत्ताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवला जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आत्ताच जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकता. ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण शिकलो ना, ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण लॉसेस पाहिले, त्याच्यानंतर इफिशियन्सी सुद्धा पाहिली आपण, बरोबर नाही. ओके, सो ते सुद्धा मी कव्हर करणार आहे, म्हणजे बरंही आपल्या सिलेबस मध्ये नाहीये पण इफिशियन्सी वगैरे सुद्धा आपण पाहणार आहोत. ओके, आता हा झाला मित्रांनो सिलेबस, राईट ना. ठीक आहे, सिलेबस तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, की हे सगळे टॉपिक आपल्याला आहेत, ह्याच्यामधले काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, काही गोष्टी असं वाटलं असेल की पहिल्या वेळेस ऐकल्या, जसं स्लिप वगैरे, काही हरकत नाही. ओके, काही हरकत नाही. ईच अँड एव्हरी टॉपिक आपण खूप डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. ओके, चला आता बघा, हे तर सिलेबस झालं मित्रांनो. मी तुम्हाला माझ्याकडून एक गॅरंटी देतो. ठीक आहे, तुमच्याकडून सुद्धा मला एक गॅरंटी पाहिजे, किंवा बाबा म्हणजे तुम्हाला कसा सिलेबस हा कव्हर करायचा ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, गॅरंटीची काही गरज नाहीये.
ओके, माझ्याकडून काय गॅरंटी देतो मी मित्रांनो, बघा हा जो सब्जेक्ट आहे ना, ठीक आहे, हे जेवढे सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकलचे मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की बाबा माझा गेटमध्ये ऑल इंडिया रँक 22 आहे. ऑल इंडिया रँक 22 आहे म्हणजे मी सगळे पुस्तकं हे बाबा म्हणजे असं समजा की बाबा माझ्या डोक्यामध्ये उतरलेले, ठीक आहे, जेवढे बी म्हणजे आपले कोर सब्जेक्ट आहे, ठीक आहे, एवढ्या डिटेलमध्ये आम्ही ह्याला स्टडी केलेलं आहे ना. जेव्हा मी प्रिपरेशन करत होतो की बाबा जेव्हा मी हैदराबादहून वापस येत होतं तर माझ्याकडे एक म्हणजे असं ते पोतं असतं ना आपलं, ठीक आहे, तेवढे बुक्सचं पोतं होतं. म्हणजे एवढ्या डिटेलमध्ये हे सगळे सब्जेक्ट आम्ही वाचलेले आहे. म्हणजे जेवढेही म्हणजे जे टॉपर लोक वगैरे असतात की बाबा जे गेटचं सिरियसली प्रिपरेशन करतात ते सगळे बुक्स, सगळे रेफरन्स बुक असो, सगळ्या नोट्स असो, ठीक आहे, सगळं काही जे मटेरियल असतं, ठीक आहे, ते कव्हर केलेलं असतं. ओके, म्हणजे सांगायचं असं म्हणलंय की बाबा माझ्याकडे ह्या सब्जेक्ट बद्दल खूप सारं कंटेंट आहे आणि मी तुम्हाला ते डिलिव्हर करणार आहे, ही माझी गॅरंटी. ओके, म्हणजे मला नॉलेज सुद्धा आहे आणि ते नॉलेज व्यवस्थितपणे मी डिलिव्हर करणार ह्याची मी गॅरंटी तुम्हाला देतो. ओके, बघा आपलं युनिट 1 आहे. युनिट 1चं पूर्ण 80% मी पीपीटी बनवलेली आहे, तरी सुद्धा आपल्या जवळपास 120 स्लाइड झाल्या. किती? 120 स्लाइड. अजून म्हणजे 15-20 स्लाइड अजून ऍड होतील ह्याच्यामध्ये. म्हणजे एका सब्जेक्टच्या एवढ्या जास्त स्लाइड्स मी घेतल्या, म्हणजे एवढं जास्त कंटेंट आहे आपल्याकडे, राईट ना. आणि ते कंटेंट आपण सक्सेसफुली, ठीक आहे, इच अँड एव्हरी कन्सेप्ट खूप डिटेलमध्ये तुम्हाला डिलिव्हर करणार आहे, हे मी गॅरंटीने तुम्हाला सांगत आहे. बरोबर आहे मित्रांनो. ओके, ठीक आहे, म्हणजे कॉन्फिडन्स आहे हे, काय म्हणजे उगाच मी बाता मारतोय किंवा ओव्हर कॉन्फिडन्स किंवा काही असं काही नाही मित्रांनो, ठीक आहे, एकदम कॅज्युअली मी तुम्हाला सांगतोय. हे सांगतोय छाती टोकून ह्याच्यासाठी की बाबा म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने रेडी असावं. ठीक आहे, अजून एक गॅरंटी सांगतो मित्रांनो की बाबा ज्या पद्धतीने आपण हा सब्जेक्ट कव्हर करूया, ठीक आहे, तुम्ही तुमची डिप्लोमा कंप्लीट करा, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कंप्लीट करा, नंतर कुठेही जा, ठीक आहे, तुम्हाला क्वचितच असं कंटेंट सापडेल की बाबा किंवा असं शिकवणारं तुम्हाला सापडेल की बाबा हा ठीक आहे, म्हणजे एवढं डिटेलमध्ये कुणीतरी कव्हर केलंय, ठीक आहे, तेवढ्या डिटेलमध्ये मी तुम्हाला कव्हर करणार आहे किंवा तेवढ्या चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला कव्हर करणार आहे, ठीक आहे, ही मी तुम्हाला माझ्याकडून गॅरंटी देतोय. का बरं? कारण मला माझ्यावर विश्वास आहे, मला सगळं काही ह्या सब्जेक्टचं माहित आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला स्वतःहून गॅरंटी देतो. ओके, आता तुम्हाला काय करायचं मग? ठीक आहे बाबा, एवढं सगळं म्हणजे जीव तोडून मी तुम्हाला शिकवणार आहे, तर तुम्हाला काय करायचं? तुम्हाला असं करायचं की बाबा 1 नाईट मध्ये म्हणजे पूर्ण, ठीक आहे, सब्जेक्ट कव्हर करायचा आहे, असं नाही करायचं. ओके, फर्स्ट ऑफ ऑल बघा मित्रांनो, एक टार्गेट आपलं असायला पाहिजे. तुम्ही जेवढे काही विद्यार्थी आहे, ठीक आहे, मग म्हणजे तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंड मधून आलेला असाल, ठीक आहे बाबा, तुम्ही एकदम रुरल एरियामधून आलेला असाल, एकदम मराठी मीडियम किंवा छोट्या शाळेमधून आलेले असाल, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड एकदम छोटं असेल, किंवा तुम्ही खूप मोठ्या घराण्यातून एकदम म्हणजे बाबा इंग्लिश मीडियम किंवा एकदम म्हणजे ठीक आहे मोठ्या मोठ्या शाळेमधून तुम्ही आलेला असाल, त्यांनी काही फरक पडत नाही. ओके, तुमचं जे पुढचं टार्गेट आहे ना मित्रांनो, ठीक आहे, ते पहिल्यांदाच टार्गेट तुम्ही डिसाईड करा. तुमचं जे टार्गेट आहे, थर्ड इयरचे तुम्ही विद्यार्थी आहे, तुम्ही टार्गेट थोडंफार सेट केलेलंच असेल, पण तरी सुद्धा सांगतो ह्या गोष्टीला कॅज्युअल घेऊ नका. ठीक आहे, तुमचं टार्गेट सेट करा की बाबा मला एवढे एवढे मार्क्स पाहिजे किंवा ह्या टाईपचं मला कॉलेज पाहिजे. ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंट पाहिजे, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस पाहिजे, सीयूपी सारखं कॉलेज पाहिजे, टॉप लेवलचं कॉलेज. ओके, हे डिसाईड करा. 5-10% लोकांचं डिसाइडेड असतं, पण बरेच जे लोक असतात ते काय कॅज्युअली घेतात बऱ्याच गोष्टींना. त्यांना सुद्धा वाटतं बाबा काहीतरी व्हायला पाहिजे, पण कॅज्युअली घेतात. ठीक आहे, माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्स वरून मी तुम्हाला सांगतो की बाबा असंच होतं इंजिनिअरिंग मध्ये, राईट ना. आपण कितीही सिरियस नेचरचे विद्यार्थी असू, इंजिनिअरिंग मध्ये आपला जो नेचर आहे किंवा बाबा आपलं जे एम असतं ते माणूस कुठं ना कुठं विसरतो. का बरं? कारण इंजिनिअरिंगचा जो म्हणजे माहोल आहे ना, ठीक आहे, ते तसंच असतं, राईट ना. 10% विद्यार्थी थोडे सिरियस असतात किंवा बाबा ते डिसाईड करतात, पण बाकीचे सगळे म्हणजे असंच. जिंदगी झंड है फिर भी घमंड है, ह्या प्रिन्सिपलवर आपली वर्किंग होते इंजिनिअरिंग मध्ये, राईट ना. की बाबा म्हणजे लागलेत आपल्या लाईफचे, ठीक आहे, आपल्या लाईफचे म्हणजे एकदम माहित आहे की बाबा म्हणजे आज काही नाही केलं तर बाबा पुढे बेरोजगार राहावं लागेल, हे आपल्याला माहित आहे. बरोबर आहे की नाही? ओके, जिंदगी झंड आहे, पण तरी सुद्धा काय असतं माहितीये का, एक कॉलेजमध्ये किंवा एक स्टुडंट अवस्थेत आपल्याला एक वेगळा घमंड असतो किंवा बाबा वेगळाच ऍटिट्यूड असतो आपला, राईट ना. की आपण कुणाचं ऐकत नाही किंवा बाबा कुणी जास्त ज्ञान आपल्याला देत असेल त्याचं आपण म्हणजे एवढं लक्षात घेत नाही किंवा बाबा आपण जे आपल्याला मनाला वाटतं तसंच करतो. ओके, रिअलायझेशन कधी होतं मित्रांनो माहितीये का? माझं स्वतःच सुद्धा सांगतो, मी काय म्हणजे वेगळा नाहीये. ठीक आहे, इंजिनिअरिंग मध्ये माझी इंजिनिअरिंग एज्युकेशन लोनवर झाली मित्रांनो.
ठीक आहे. इंजिनिअरिंगला मलाच माहित आहे मी माझी इंजिनिअरिंग कशी कंप्लीट केली, म्हणजे एवढी बेकार घरची परिस्थिती होती, इकॉनॉमिकल कंडिशन होती, तरी सुद्धा इंजिनिअरिंगला आल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये विसर पडला, तरी सुद्धा मी सगळ्या गोष्टी विसरलो, कॅज्युअल लाईफ जगायला लागलो इंजिनिअरिंग मध्ये. पण जेव्हा इंजिनिअरिंग होते आणि सगळ्या गोष्टी आपल्याला रिअलाइज होता की बाबा इंजिनिअरिंग झाली किंवा डिप्लोमा झाला, आतापर्यंत काहीच नाहीये, पुढे भविष्य दिसत नाहीये, आता मी काय करणार. ओके, नंतर मग एवढं रडू येतं ना, ठीक आहे, नंतर आपल्याला एवढं बेकार वाटतं की बाबा नाही 3 वर्ष गेले किंवा इंजिनिअरिंगचे 4 वर्ष गेले, आता काही पुढे काही दिसत नाहीये, मग काय करायला पाहिजे. ओके, मग आता अशा कंडिशन मध्ये काही काही विद्यार्थी असे असतात की बाबा चला 1-2 वर्ष प्रिपरेशन करून म्हणजे त्यांचं होऊन जातं. जसं की मी नंतर इंजिनिअरिंग नंतर बाबा 1 वर्ष प्रिपरेशन केलं, हैदराबादला गेलो, ठीक आहे, सगळं सोडलं, मोबाईल वगैरे काहीच नाही, ठीक आहे, बटनाचा मोबाईल युज करत होतो मी. ओके, पण मी रिकव्हर केलं, ठीक आहे. 1 वर्ष बाबा म्हणजे एकदम घासली, ठीक आहे, 1 वर्ष एकदम हार्ड मेहनत केली, पण या वर्षामध्ये मी रिकव्हर केलं, ठीक आहे बाबा. माझा कसं तरी म्हणजे ऑल इंडिया रँक 22 आला, ठीक आहे, तर माझं आउटपुट मिळालं. पण माझ्यासोबतचेच काही काही विद्यार्थी असे होते की बाबा त्यांना 5-5 वर्षापर्यंत सुद्धा काही आउटपुट मिळालं नाही, आणि जेव्हा आउटपुट मिळालं तरी एकदम छोटा लेवलचा जॉब, ठीक आहे, ज्युनियर इंजिनियर वगैरे. गॉट इट, म्हणजे कळतंय ना तुम्हाला की बाबा इंजिनिअरिंग मध्ये जे आपण करतो ना, ठीक आहे, त्याची व्हॅल्यू एक वेगळी असते, कारण तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये करता म्हणजे तुम्ही बाकी विद्यार्थ्यांच्या पुढं आहे, बरोबर की नाही. आणि इंजिनिअरिंग नंतर तुम्ही करायचं म्हटलं तर मग बघा ना, इंजिनिअरिंग नंतर तर सगळे सेमच. ओके, सगळे सिरियस होता इंजिनिअरिंग नंतर. जे इंजिनिअरिंग मध्ये आहे किंवा डिप्लोमाच्या म्हणजे ड्युरिंग डिप्लोमा किंवा ड्युरिंग इंजिनिअरिंग जर तुम्ही सिरियस असला किंवा तुम्ही काहीतरी म्हणजे पर्सेंटेज ऑफ जे सिलेबस आहे आपलं ते कव्हर केलं, म्हणजे चला पुढे तुम्हाला ते काय होते, हेल्प होते. तुमची स्टार्टिंग लाईन काय असते, पुढे असते मित्रांनो, बरोबर आहे की नाही. ओके, सो हा जो ऍटिट्यूड आहे ना आपला इंजिनिअरिंग मध्ये की बाबा चला काही होत नाही, ठीक आहे, किंवा बघूया, किंवा बाबा नंतर करू ना, चल ना, म्हणजे शेवटच्या एका हप्त्यात आपण सगळं प्रिपरेशन करूया, ठीक आहे. किंवा काही काही लोकांना खूप घमंड असतो की बाबा 1 रात्र प्रिपरेशन केली आणि माझा सब्जेक्ट निघाला, हे पार्टी बिटी करता खूप सारे करता असं. पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की बाबा हा जो ऍटिट्यूड आहे हा इंजिनिअरिंग पर्यंत खूप छान वाटतं, आपल्याला खूप कूल वाटतं की बाबा 1 रात्र प्रिपरेशन केली आणि सब्जेक्ट निघाला. तुमचं 1 रात्रीमध्ये सब्जेक्ट निघत असताना मित्रांनो, माझा जो पॉइंटर आहे ओव्हरऑल 7.8 आहे, आणि तो सुद्धा माझा असाच निघाला की बाबा शेवटी एक रात्री प्रिपरेशन करू, किंवा दुपारी पेपर आहे सकाळून जा, ठीक आहे, एकदम म्हणजे जर सोपा पेपर असेल तर सकाळून जा, ठीक आहे, 4 मित्र बसा, सगळं डिस्कशन करा, ओके, आणि पेपर काढा, ठीक आहे. 70 मार्क मी सुद्धा घेतले. पण तुम्हाला सांगतो की ते प्रिपरेशन असं असतं की बाबा म्हणजे एक्झाम पुरतं आपल्याला ध्यानात राहतं, पुढच्या 2-3 दिवसात आपण सगळं विसरून जातो. गॉट इट. ओके, सो इंजिनिअरिंग मध्ये म्हणजे तुम्ही अभ्यासच करा किंवा तुम्ही फक्त प्रिपरेशनच करा किंवा किताबी किडा बनून जा, मी असं सगळं म्हणत नाहीये, ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा करायच्या. पण ठीक आहे, हे नेहमी ध्यानात ठेवायचं की बाबा आपला प्रायमरी जो एम आहे, ठीक आहे, किंवा आपण इथं आलोय फक्त स्टडी करण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःला काहीतरी काबिल बनवण्यासाठी. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहे, ठीक आहे, मित्रपरिवार आहे, आपली म्हणजे बाकी ऍक्टिव्हिटीज आहे, ह्या सगळ्या सेकंडरी गोष्टी आहेत, त्या सुद्धा करायच्या, कारण त्याच्याशिवाय लाईफ नाहीये. पण कुणाला किती वेळ द्यायचा हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. गॉट इट. नाहीतर कसं होऊन जातं माहितीये का मित्रांनो, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. इंजिनिअरिंग मध्ये समजा म्हणजे 2 विद्यार्थी आहे की बाबा एक थोडा सिरियस आहे किंवा एकाने म्हणजे चांगलं प्रिपरेशन केलं, ठीक आहे, आणि एक असा आहे की बाबा एकदमच कॅज्युअल घेतलं, तो म्हणला की बाबा नंतर प्रिपेअर करू. पण बघा आता हा छोटासा गॅप म्हणजे एकाच कॉलेजमधून एकाच क्लासमधून निघणारे 2 विद्यार्थी, ठीक आहे, सुरुवातीला ह्या पॉइंट पासून निघता दोन्ही सुद्धा, ठीक आहे, एकच पॉइंट असतो, एकच क्लास असतो. पण बघा, ठीक आहे, सुरुवातीला दोन्हीच्या मध्ये जो गॅप असतो तो कमीच असतो, पण जसं जसं वेळ जातो गॅप असा वाढत जातो, ठीक आहे. आणि एक वेळ येतो की बाबा गॅप एवढा मोठा होऊन जातो की 2 एकदम जिगरी मित्र, ठीक आहे, एकदम क्लोज फ्रेंड, पण त्याच्या गॅप खूप वाढल्यामुळं माहितीये का की असं होतं की बाबा जो खाली जो राहिला, ठीक आहे, तुम्ही इमॅजिन करा ना की एक कुठंतरी बाबा म्हणजे असं ज्युनियर इंजिनियर वगैरे आहे आणि एक मित्र बनला कुठंतरी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा IAS वगैरे बनला मोठा. मग असं होतं की गॅप एवढा जास्त होऊन जातो की बाबा जो खाली राहिलेला मित्र आहे, ठीक आहे, त्याला म्हणजे मोठ्या ह्याला भेटायला सुद्धा लाज वाटायला लागते. आपल्याला एक नको वाटतं की बाबा जाऊ दे बाबा, तो मोठा झाला, किंवा आपण भेटलो त्याच्यासमोर, त्यांनी सॅलरी वगैरे विचारली, किंवा आपण गेलो तिथं बाबा आणि त्याच्याकडे म्हणजे मोठी कार असणार, आपल्याकडे काहीच नसणार, किंवा बाबा त्याचं स्टेटस मोठं असणार, आपल्याकडे काहीच नसणार, आपल्याला छोटं वाटेल, किंवा आपल्याला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होता, रिअल लाईफ मध्ये होता मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, राईट ना, ठीक आहे. सो त्याच्यामुळं प्रयत्न असा करा की बाबा म्हणजे आपली जी लाईन आहे, ठीक आहे, ती वरची राहील, खालची राहणार नाही.
ठीक आहे. आणि ते करण्यासाठी जो काही तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये वेळ मिळतो, म्हणजे आता सध्या तो डिप्लोमा आहे पण नंतर इंजिनिअरिंग मध्ये जाल तुम्ही, ठीक आहे. सो जो काही डिप्लोमाला वेळ मिळतो त्याला युटिलाइज करा, टार्गेट ठेवा, 90+ आपल्याला मार्क्स मिळतील जेणेकरून आपल्याला चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. डिप्लोमा नंतर जॉब करायचा विचार डोक्यात आणू सुद्धा नका, ठीक आहे. किंवा तुम्हाला जॉब मिळाला तरी चांगलं हाय लेवलचं एज्युकेशन घ्या मित्रांनो, त्याच्यानंतर जॉब करा, खूप आवश्यक आहे, राईट ना. ठीक आहे. इंजिनिअरिंग करा, खूप सारे ऑप्शन तुम्हाला मिळतात, त्याच्यानंतर मग तुम्ही जॉबला लागा, ठीक आहे. घाई गडबड करू नका. जर तुमचं इकॉनॉमिकल कंडिशन्स म्हणजे व्यवस्थित नसेल तरी चालतं, 2-4 वर्ष, ठीक आहे, तुमची परेशानी होईल, तुमच्या घरच्यांची परेशानी होईल, काही फरक पडत नाही, ठीक आहे. पण त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी सेटल होऊन जातात. स्वतःच एक्झाम्पल सांगतो मित्रांनो, माहितीये का, की बाबा माझी फर्स्ट इयरला इंजिनिअरिंग मला करायची होती, ठीक आहे. 12वीचा माझा रिझल्ट आला, जास्त वेळ घेत नाही, ठीक आहे, कारण मी सुद्धा लोकांना बोर करत नाही आपल्या स्वतःच्या कहाण्या सांगून, पण एक तुम्हाला सांगतोय की बाबा माझा 12चा रिझल्ट आला, ठीक आहे. 12चा रिझल्ट माझा चांगला राहिला, पेपर वगैरे मी म्हणजे अप्लाय वगैरे केलं, इंजिनिअरिंगचे जे फॉर्म वगैरे भरताना अप्लाय वगैरे केलं, ठीक आहे. मला टॉप लेवलचं एक कॉलेज सुद्धा मिळालं, ठीक आहे. पण जेव्हा मला कळलं की बाबा माझ्या कॉलेजची फीस 60,000 आहे, राईट ना, आणि मला घरची परिस्थिती माहिती होती की आपल्या घरात 10,000 सुद्धा नाहीये. मी बघा एकदा रिझल्ट आला ना, म्हणजे तुमचं कॉलेज सिलेक्ट झालं किंवा कॉलेज तुम्हाला मिळालं तर 3 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ऍडमिशन करायचं असतं, नाहीतर ते तुमचं रिजेक्ट होऊन जातं. सो 3 दिवसाच्या आतमध्ये मला तिथं कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचं होतं. 2 दिवस मी सांगितलं सुद्धा नाही घरच्यांना, का, कारण मला माहित होतं घरी 10,000 सुद्धा नाही आपल्या, मग 60,000 कुठून भरणार. ओके. तिसऱ्या दिवस कशी तरी हिंमत करून सांगितलं की बाबा इथं माझा कॉलेजला नंबर लागला आणि एवढे एवढे पैसे पाहिजे, ठीक आहे. सगळ्यांचे चेहरे पडले की बाबा 60,000 आणायचे कुठून. मग 60,000 खूप जास्त होते, म्हणजे माझी इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेतलं मी 2014ला, तेव्हा 60,000 एकदम गावखेड्यामध्ये हे खूप जास्त वाटतं, राईट ना. पण शेवटी म्हणजे माझ्या वडिलांनी हिंमत केली कुठेतरी, बाबा मला म्हणजे ऍडमिशन टाकलं, ठीक आहे. मला न सांगताच, मी बीडचा आहे, तिकडे ऊसतोडीला जातात लोक, मला न सांगताच आई वडील ऊसतोडीला गेले त्यांच्या 50-55च्या वर्षामध्ये, ठीक आहे. म्हणजे 50 जर एज असेल तर खूप डिफिकल्ट होतं ना, म्हणजे ऊसतोडीचं काम करायला गेले ते, म्हणजे अशा परिस्थितीत इंजिनिअरिंगला गेली, ठीक आहे. पण तरी सुद्धा सांगतो वेळ निघून जातो, ठीक आहे, वेळ थांबत नाही. आज तेच बघा, जर मी म्हणजे तुम्हाला सांगितलं मित्रांनो, तर माझं एवढं चांगलं आहे, माझा जॉब, माझ्या सगळ्या गोष्टी एवढ्या चांगल्या आहेत की मी माझ्या म्हणजे जिथं राहतो मुंबईला त्या घराचं रेंट जवळपास 60,000 आहे, ठीक आहे, फक्त रेंट, ठीक आहे. सो गोष्टी चेंज होता, म्हणजे 2-4 वर्ष आपल्याला स्ट्रगल करावं लागतं, पण नंतर म्हणजे ठीक आहे बाजी पलटून जाते, सगळ्या गोष्टी पलटतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, ठीक आहे. नंतर जे काही आपण स्ट्रगल केलं ते माणूस नंतर, ठीक आहे बाबा, ती एक आपली म्हणजे एक आठवण म्हणून राहते आपल्याला स्वतःला. कधीही आपण त्याविषयी जर विचार केला तर आपल्याला प्राऊड वाटतं की बाबा हा, त्या कंडिशन मधून मी काहीतरी केलं. पण जे काही करायचं किंवा जे काही टार्गेट ठेवायचं ते मोठं ठेवा, ठीक आहे. डिप्लोमा नंतर जॉब करायचा किंवा मला कुठेतरी बाबा जी बनायचं किंवा मला असं काही करायचं नाही, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका. तुम्ही इंजिनिअरिंग करा, इंजिनिअरिंग नंतर तुम्ही टॉप लेवलचा जॉब घ्या, ठीक आहे. प्रायव्हेट मध्ये गेले तर टार्गेट ठेवा 20-25 लाख 50 लाख म्हणजे 30 लाखाचं पॅकेज तुमचं राहिलं पाहिजे, ओके. तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये जाताय तर म्हणजे टार्गेट ठेवा किंवा मोठ्या लेवलचा म्हणजे पदावर तुम्हाला जायचं आहे, ओके. छोट्या लेवलवर सेटल व्हायचं नाही, कारण छोट्या लेवलला सेटल झालं तर मग तुम्ही सेटल नसता, तुम्ही हमेशा अनसेटल असता. हमेशा अनसेटल असता म्हणजे बाबा काहीतरी दवाखान्यात पैसे लागतात 20-30 हजार रुपये, ठीक आहे, म्हणजे कुठून तरी मागून घ्यावं लागतं, ठीक आहे. घरच्यांना मदत करायची, घरच्यांनी 20,000 रुपये मागितले, ठीक आहे, सॅलरी आपल्यालाच पुरवणार, मग कुठून तरी मागून म्हणजे द्यावं लागतं किंवा घरच्यांना नाही म्हणावं लागतं. म्हणजे जर छोट्या लेवलचा जॉब असेल तर त्याला सेटलमेंट म्हणत नाही किंवा तुम्ही सेटल होतच नाही लाईफमध्ये. मग त्याच्यामुळं जॉब हमेशा टॉप लेवलचं, ठीक आहे, टॉप लेवलचं टार्गेट ठेवायचं आणि त्याला अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करायचे. गॉट इट मित्रांनो. एवढं भाषण आजच्या लेक्चरसाठी सफिशियंट आहे. जनरली आपण खूप कमी बोलतो. आता पुढच्या ह्याच्यामधून आपण काय करूया, जे कंटेंट आहे किंवा जे काही आपलं म्हणजे सिलेबस आहे ते सिलेबस आपण व्यवस्थितपणे कव्हर करूया, ठीक आहे मित्रांनो. चला भेटू पुढच्या लेक्चरमध्ये मग.